नमस्कार सर्वांचं आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. म्हणजे आपण सर्वजण आयुष्यात कुठल्या ना कुठल्या खजिन्याच्या शोधात असतो, बरोबर? अगदी बरोबर. पण तो खजिना नक्की काय असतो, तो कसा शोधायचा, हे रहस्य उलगडलं तर? बापरे, तर मग आयुष्य किती सोपं होईल ना. हो ना. आणि म्हणूनच आज आपण दी अल्केमिस्ट मधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि ही जी सखोल चर्चा आपण आज करणार आहोत ना, ती खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. हो, कारण पावलो कोएल्हो यांचं दी अल्केमिस्ट हे पुस्तक म्हणजे फक्त एक गोष्ट नाहीये. खरंय. हे जगभरात लाखो प्रती विकलं गेलेलं, म्हणजे मिलियन्स ऑफ कॉपीज सोल्ड झालेलं आणि पिढ्यानपिढ्या अनेकांचं आयुष्य बदलणारं एक मॉडर्न क्लासिक आहे. एक्झॅक्टली. आणि या पुस्तकाची जी पार्श्वभूमी आहे ना, ती खूप साधी पण मनाला भिडणारी आहे. थोडक्यात सांगायचं तर ती सँटियागोची गोष्ट आहे, बरोबर? हो. यात सँटियागो नावाच्या एका अंदालुसियन मेंढपाळ मुलाची म्हणजे अँडल्युजियन शेफर्ड बॉयची गोष्ट आहे. अच्छा. तो जगातील एका मोठ्या खजिनाच्या शोधात निघतो. त्याला एक स्वप्न पडतं की इजिप्तच्या पिरामिडजवळ एक मोठं खजिना लपलेला आहे. बापरे, म्हणजे थेट स्पेनहून इजिप्तला? हो. आणि हा जो प्रवास आहे ना, तो वरवर पाहता जरी भौतिक खजिन्याचा वाटत असला तरी तो एक आत्मशोधाचा म्हणजे सेल्फ डिस्कव्हरीचा प्रवास असतो, जो त्याला जादू, रहस्य आणि शहाणपणाच्या मार्गावर घेऊन जातो. क्या बात आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला नक्कीच भाग पाडेल. नक्कीच. तर मग या प्रवासातून आपण पहिली काय गोष्ट शिकू शकतो? कसं आहे बघ, पुस्तकातील सर्वात मूलभूत शहाणपण किंवा ज्याला आपण इसेन्शियल विजडम म्हणू शकतो, ते म्हणजे स्वतःच्या हृदयाचा आवाज ऐकणे. ही आपली पहिली आणि सर्वात महत्वाची कल्पना आहे. हृदयाचा आवाज ऐकणे म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सँटियागोचा प्रवास हा जग फिरण्याच्या इच्छेतून सुरू होतो. त्याचे आईवडील त्याला धर्मगुरू बनवू पाहत असतात. पण त्याचं मन त्याला सांगत असतं की त्याला जग फिरायचंय, म्हणून तो मेंढपाळ बनतो. म्हणजे तो स्वतःच्या आतला आवाज ऐकतो. एक्झॅक्टली. पण आजकाल होतं काय, आपण अनेकदा आजूबाजूच्या गोंधळात स्वतःचा आतला आवाज विसरून जातो. खरंय. ओके, लेट्स अनपॅक दिस. म्हणजे आपलं हृदय हे एका इंटरनल GPS सारखं काम करतं, जे आपल्याला योग्य रस्ता दाखवतं. अगदी परफेक्ट उदाहरण दिलंस तू. एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा तुला एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. जसं की करिअर बदलणे किंवा नवीन नोकरी. बरोबर. अशा वेळी आपण काय करतो? आपण फक्त व्यावहारिक गोष्टींचा म्हणजे पगाराचा, सुरक्षिततेचा विचार करतो. हो, लोक काय म्हणतील याचाही विचार करतो. आणि आतून आपल्याला नक्की काय वाटतंय, आपण कशात खुश राहू, याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. हो, हे खूप रिलेटेबल आहे. आपण आतला आवाज दाबून टाकतो. हो ना. म्हणूनच यातून एक प्रॅक्टिकल टेकअवे असा आहे की दिवसातील काही वेळ शांत बसून स्वतःला नक्की काय हवे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे रोज किमान 5-10 मिनिटं स्वतःसाठी द्यायची. हो. मोबाईल बाजूला ठेवून शांत बसून स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्यायचं. तुमचं हृदय तुम्हाला नक्कीच योग्य दिशा दाखवेल. हां, खूपच पॉवरफुल विचार आहे. पण समजा आपण हृदयाचं ऐकलं आणि प्रवासाला सुरुवात केली, तरी पुढे काय करायचं असा प्रश्न पडतोच ना. तिथेच आपली दुसरी महत्वाची कल्पना येते, जीवनातील संकेत आणि संधी ओळखणे. अच्छा, म्हणजे रेकग्नायझिंग ऑपॉर्च्युनिटी अँड रीडिंग ओमेन्स. एक्झॅक्टली. जेव्हा सँटियागो प्रवासाला निघतो ना, तेव्हा त्याला एक राजा भेटतो. तो राजा त्याला सांगतो की आयुष्याच्या मार्गावर अनेक ओमेन्स म्हणजे संकेत विखुरलेले असतात. संकेत? हो. निसर्ग, आजूबाजूच्या घटना, लोक हे सगळे आपल्याला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात. हे संकेत वाचायला शिकणे आणि त्यातील संधी ओळखणे हा या कथेचा मुख्य गाभा आहे. पण एक सेकंड, पण हे संकेत आणि योगायोग यात आपण फरक कसा करायचा? हा खूप छान प्रश्न आहे. कारण रस्त्यावर पडलेलं नाणं दिसलं तर तो संकेत समजायचा की नुसताच योगायोग? हो, याचा गोंधळ उडतो आपला. मी एक रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन सांगते. सांग ना. कधी कधी आपण एखाद्या समस्येत अडकलेला असतो आणि अचानक बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये शेजारी बसलेल्या व्यक्तीकडून एखादं वाक्य ऐकायला मिळतं. अच्छा. किंवा एखादं जुनं पुस्तक चाळताना अचानक एखादं पान उघडतं आणि तिथे आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं. हो, असं होतं ना एकदा. हे योगायोग नसतात. ती अनपेक्षितपणे मिळालेली माहिती आपल्यासाठी एक मोठा संकेत असू शकते. ती एक संधी असते जी आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाते. म्हणजे जेव्हा आपलं मन एखादं विशिष्ट ध्येयावर केंद्रित असतं तेव्हा आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला मदत करू लागतात. एक्झॅक्टली.
पुस्तकात एक वाक्य आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मिळवू इच्छिता तेव्हा संपूर्ण विश्व तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी एकवटतं. क्या बात आहे. मग यासाठी प्रॅक्टिकल टेकअवे काय असेल? अतिशय सोपी गोष्ट आहे. आजूबाजूच्या घटनांकडे अधिक जागरूकतेने आणि डोळसपणे पहा. म्हणजे वर्तमानात जगा. हो, डोळे उघडे ठेवा प्रत्येक घटनेत, मग ती चांगली असो वा वाईट, त्यात लपलेली संधी शोधण्याची सवय लावा. म्हणजे संकटातही संधी शोधायची. अगदी बरोबर. सॅन्डियागोचे पैसे चोरीला जातात तरीही तो त्यातून धडा घेतो आणि पुढे जातो. हे सगळं ऐकून असं वाटतंय की हा प्रवास खूप रंजक आहे. पण शेवटी त्याला तो खजिना मिळतो का? इथेच तर सगळी गंमत आहे. हो, आणि ही आपली तिसरी कल्पना आहे स्वप्नांचा पाठलाग आणि खरा खजिना. म्हणजे फॉलोइंग ड्रीम्स अँड अनएक्सपेक्टेड रिचेस. सॅन्डियागो भौतिक खजिन्याच्या शोधात इजिप्तला पोचतो खरा, हां, पिरॅमिड्स जवळ. पण तिथे त्याला समजून चुकतं की तो ज्या सोन्या नाण्यांच्या शोधात होता तो खजिना तिथे नाहीच आहे. काय? मग कुठे असतो तो खजिना? तो खजिना त्याच स्पेनमधल्या पडक्या चर्चमध्ये एका जुन्या झाडाखाली लपलेला असतो, जिथून त्याने आपला प्रवास सुरू केलेला असतो. बापरे. म्हणजे जिथून तो निघाला तिथेच खजिना होता. हो, मग त्याने एवढा मोठा प्रवास का केला? एवढे कष्ट का घेतले? कारण त्याला मिळणारी खरी संपत्ती ही त्याच्या कल्पनेपलीकडची खूप वेगळी आणि प्रचंड समाधान देणारी असते. म्हणजे मला थोडं नीट समजून सांगशील का? बघ, जर त्याने तो खजिना पहिल्याच दिवशी तिथे खणून काढला असता तर तो वाळवंटातून गेला नसता, हां. त्याला विश्वाची भाषा समजली नसती, तो त्या अल्केमिस्टला भेटला नसता आणि सर्वात महत्वाचं, त्याला स्वतःच्या आतल्या ताकदीची ओळखच झाली नसती. ओहो. म्हणजे तो प्रवासच त्याला तो खजिना पचवण्यासाठी तयार करत होता. एक्झॅक्टली. एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा तुम्ही एखादा मोठा व्यवसाय सुरू करण्याचं ध्येय ठेवता. हां. त्या प्रवासात तुम्ही अनेकदा पडता, पुन्हा उठता, नवीन लोक भेटतात, नवीन गोष्टी शिकता हो, अनुभव मिळतो. आणि अंतिमतः तुम्हाला यश मिळतं. पण त्या यशामुळे मिळालेल्या पैशांपेक्षा त्या प्रवासात तुम्ही जो माणूस म्हणून घडता ना, ते ज्ञान आणि शहाणपण त्या भौतिक ध्येयापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान असतं. अगदी खरे. तो प्रवास आपल्याला पूर्णपणे बदलून टाकतो. हो ना. म्हणूनच याचा प्रॅक्टिकल टेकअवे हा आहे की स्वप्नांचा पाठलाग नक्की करा, पण अंतिम ध्येयाच्या नादात संपूर्ण प्रवासाचा आनंद घ्यायला विसरू नका. म्हणजे डेस्टिनेशनपेक्षा जर्नी एन्जॉय करा. अगदी तेच. त्यातून मिळणाऱ्या अनुभवांचा आनंद घ्या. वा. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? या सगळ्याचा अर्थ आपण कसा लावायचा? बघ, आपण 3 खूप महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. हो, आपण आतापर्यंतच्या मुद्द्यांची एकदम वेगात उजळणी करूया. नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या हृदयाचा आवाज ऐकणे. हो. दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यातील संकेत आणि संधी ओळखायला शिकणे. आणि तिसरी गोष्ट, स्वप्नांचा पाठलाग करताना मिळणारा खरा आणि समाधानकारक खजिना शोधणे, जो या प्रवासात दडलेला असतो. अगदी बरोबर. खरंच, हे खूपच सखोल आणि विचार करायला लावणार आहे. हो, आणि जाता जाता मला एक शेवटचा विचार मांडायचा आहे. सांग ना. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे सॅन्टियागोला मिळालेला खरा खजिना हा केवळ भौतिक नव्हता. हो. यावरून असा विचार येतो की आपण सगळे ज्या गोष्टीच्या मागे धावतोय, ज्या सुखाच्या शोधात आहोत, तो खजिना खरंच बाहेर आहे की आपल्या आतच दडलेला आहे? बापरे, हा प्रश्न खरंच स्वतःच्या आत डोकावून पाहायला लावणार आहे. आपण बाहेर शोधतोय, पण कदाचित ते सगळं आपल्या आतच आहे. हो ना, तोच तर खरा आत्मशोध आहे. अगदी खरंय. तर ऐकणाऱ्यांनो, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी अशाच एका नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःच्या हृदयाचा आवाज नक्की ऐका.